नमस्कार मंडळी, मिसेस केओमध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। आज आपण बघणार आहोत करंदी तवा फ्राय। त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ताजी करंदी। ती आता कशी साफ करायची आपण बघूया। त्या करंदीला डोक्याकडे आणि पायाकडे फक्त प्रेस करायचे, असा दाणा आपल्याला हातात येईल। अशा प्रकारे आपण साफ करून घेऊया। करंदी तवा फ्रायसाठी लागणारे साहित्य आहे सोलून साफ केलेली करंदी, तेल, केओची आलं लसणाची पेस्ट, कापलेली मिरची, कापलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, केओची हळद, केओची काश्मीरी मिर्च पावडर, केओचा कोळी मसाला। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकूया। कांदा शिजवताना त्याच्यातच आपण मीठ घालणार आहोत। मीठ घातल्याने काय होतं, आपला कांदा लवकर शिजतो। कांदा शिजत असतानाच त्याच्यात आपण आलं लसणाची केओची पेस्ट टाकतोय। त्यालाही आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि शिजवून घेऊया। चिरलेली मिरची टाकूया। केओचा कोळी मसाला 2 चमचे घेतलेला आहे। काश्मीरी घेतलेली आहे, थोडं लाल रंग येण्यासाठी। केओची हळद पावडर टाकतो। आपण सोलून साफ केलेली करंदी टाकतो। या रेसिपीत आपल्याला वेगळं असं पाणी घेण्याची काही गरज नाही। कोलंबीचं स्वतःचं पाणी त्याला आता सोडायला सुरुवात करेल। तर व्यवस्थित परतून घेतलेली आहे करंदी। तर फ्लेम फास्ट करून त्याला झाकण देऊन ठेवूया, मग त्याला पाणी सुटेल। चला तर आपला करंदी तवा फ्राय तयार होत आलेला आहे। यातलं जे पाणी होतं मगाशी ते बघा, आता ते व्यवस्थित आटलेलं आहे आणि जवळजवळ आता आपली रेसिपी तयार झालेली आहे। सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया। आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा। चला तर मंडळी, आपला करंदी तवा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। धन्यवाद।